शरद पवार अजित पवार एकत्र येणार, शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। खुद्द शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे या चर्चांना अधिक जोर आलेला आहे। या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय। राष्ट्रवादीतील फूट ही कौटुंबिक फूट आहे, त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले। संजय शिरसाट हे मीडियाशी संवाद साधत होते। उबाटा गटाने दोन्ही काँग्रेससोबत केलेली युती चुकीची होते हे आम्ही आधीच सांगत होतो, त्यामुळे आता त्याचा प्रत्यय त्यांना येत आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले तुमच्यासोबत राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो। आता जसजसे त्यांचं भविष्य अंधारमय होत चाललं आहे तसे ते टीका करत आहेत। राष्ट्रवादीमधील फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते, पण उद्या ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतो आहे, त्यांनी एकत्र येणं हे काही नवीन नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस देखील उबाटासोबत कुठे आहे? गेल्या 4 महिन्यात काँग्रेससोबत त्यांची बैठक कोणती झाली? कधी त्यांनी फोन केला किंवा त्यांनी कधी कोणाला फोन केले? पुढील काळात उबाटा गटाला एकटंच चालावं लागणार आहे। आता एकटाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे। ते हिंदुत्वाशी एकरूप राहिलेले नाहीत। महाविकास आघाडी जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेवू शकले नाहीत। त्यांची आता घर का न घाटका अशी अवस्था झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली आहे। उबाटा गटाच्या लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती, हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागला। काँग्रेस राष्ट्रवादी ही तुमच्या बरोबर राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगायचो, आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अंधारमय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलं। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। परंतु काँग्रेस सुद्धा कुठं यांच्या बरोबर आहे? गेल्या 4 महिन्यामध्ये काँग्रेस बरोबर यांची कोणती अशी बैठक झाली? कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी त्यांना फोन केला? म्हणून आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये उबाटा गटाला हे एकटंच चालावं लागणार आहे, आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे। ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले, ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे ठेवू शकले, म्हणून आता त्यांचं घरकाना घाटका ही अवस्था झाली। उबाटा तुम्ही बोलत जरी असले तर अजित पवार तुमचे पार्टनर पण जातील? अजित पवार जातील का नाही मी फक्त त्या युतीबद्दलचं बोलतोय। की तुम्हाला आता नवीन सहकारी मिळणार आहे शरद पवार नावाचं, आम्हाला काय मिळणार हे आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे काही संकेत ते देत आहेत। आता भविष्यामध्ये काय होईल? शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुती बरोबर येतील का अजितदादा बरोबर राहतील की अजितदादा नेतृत्व करतील, हे सगळं प्रश्नचिन्ह आहे। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे। अजितदादा शरद पवार एकत्रित घेऊन ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।